नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे असे 30 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, अबुधाबी येथे उभारण्यात आलेला पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र मोदी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिल्याच एकाच दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जाहीर झालेला आहे? पहिल्यांदाच एकाच दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे? अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिरांची उंची किती फूट आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 108 फूट ही स्वामी नारायण यांची मूर्तीची उंची आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या किती झालेली आहे? देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या किती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 53 ही भारतरत्नाची पुरस्काराची संख्या झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारतीय क्रांती दल, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे? देशातील पहिले स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ठाणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला पण नोट करून घेणे तुम्ही. पुढील परीक्षेसाठी असे प्रश्न खूप उपयोगी ठरणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्र शोभणे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ज्ञानेश्वर मुळे, ही समिती मराठी अभिजात भाषेसाठी दर्जा देण्यासाठी ही समिती नेमलेली आहे. ती कोणती आहे? ज्ञानेश्वर मुळे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिलेली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला पण नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शक्तीपीठ, हे काय आहे? सर्वात लांब महामार्ग कोणता आहे? शक्तीपीठ, हे पण आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डेहराडून या ठिकाणी. बिपिन रावत यांचे पुतळ्याचे अनावरण डेहराडून या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हा पण नोट करून घेणे. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने नुकतेच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तीपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तीपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 805 किमी. शक्तीपीठाची लांबी किती आहे? किलोमीटर 805 किलोमीटर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग ओळखला जाणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे? डॉक्टर मोहन
धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सायरस पुनावाला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4थ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य आहे हर घर जल योजनेमध्ये. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या हर घर जल योजने राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुजरात. गुजरात काय आहे? प्रथम क्रमांकावर आहे. हर घर जल योजनेमध्ये गुजरात हा प्रथम क्रमांकावर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आलेली आहेत? देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 202 हे विधेयक 17व्या लोकसभेमध्ये एकूण 202 हे विधेयक मांडण्यात आलेले आहे. हे पण आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने मुलांना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे या ठिकाणी स्थापन होणार आहे. हे पण आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात किती कुटुंबियांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? महाराष्ट्र राज्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1,22,00,000. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यात सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे? राज्यात सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जालना या ठिकाणी. राज्यातील सर्वाधिक नळ जोडणी ही जालना या ठिकाणी झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जलजीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? जलजीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50-50% हे आहे हिस्सा आहे. राज्य शासनाचा 50% आणि केंद्र सरकारचा 50%. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील एकूण किती विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा UGCने केलेली आहे? देशात एकूण किती विद्यापीठे बोगस असल्याची घोषणा UGCने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 20 विद्यापीठे हे बोगस असल्याची UGCने जाहीर केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिथिली चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले आहे? बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिथिली चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मालदीव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेन्नई या ठिकाणी ड्रोन पोलीस युनिट हे चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्लोबल शांती इंडेक्स 2023मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ग्लोबल शांती इंडेक्स 2023मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 126वा क्रमांक आहे. ग्लोबल शांती इंडेक्स म्हणजे 2023मध्ये भारताचे स्थान 126 आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2024मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणता देश करणार आहे? 2024मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणता देश करणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ब्राझील हा G20चे अध्यक्षपद भूषवणार आहे. हे काय आहे? ब्राझील. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वच्छ वायू संरक्षण 2023मध्ये कोणते शहर प्रथम आले आहे? स्वच्छ वायू संरक्षण 2023मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदोर. हे काय आहे? स्वच्छ वायू संरक्षणमध्ये प्रथम क्रमांक आलेले इंदोर हे
शहर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोठे बांधले जात आहे? भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोठे बांधले जात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दमोह मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी होणार आहे. हे आपला करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डेव्हिस कप 2023 या पुरुष टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? डेव्हिस कप 2023 या पुरुष टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे, म्हणजे कोणी जिंकलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इटली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5व्या क्रमांकावर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारताने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र 30 प्रश्न चालू घडामोडीचे, अत्यंत महत्त्वाचे, येणाऱ्या परीक्षेचे अत्यंत उपयुक्त ठरणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.